नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी राहुल बिश्रोटी तुम्हा सर्वांचं ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळच्या सत्रामध्ये टी-ईटीचा पेपर 1 झाला। त्या टी-ईटी पेपर 1 मधील जे काही गणिताचे 30 प्रश्न आहेत त्याची उत्तरं, संभाव्य उत्तरं कोणती आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग बघूया आजचा पेपर कसा होता। आतापर्यंतच्या परीक्षेचे कंपेअर केला तर आजचा पेपर हा खूपच सोपा होता असं म्हणायला काही हरकत नाही। 30 प्रश्न होते, 30 पैकी 30 मार्क पडायला काही हरकत नाही। ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांना हमखास 30 पैकी 30 गुण मिळणार आहेत। चला तर बघूया पहिला प्रश्न बघा। पहिला प्रश्न, 3 ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? आता या ठिकाणी मी डायरेक्ट आन्सर दिलेले आहेत। कमी वेळामध्ये मला हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे आन्सर सुद्धा दिलेले आहेत। जर समजा तुम्ही 1 पासून जर त्रिकोणी संख्यांचा विचार करता तर 3 ही दुसरी त्रिकोणी संख्या आहे। मग जर 3 ही पहिली त्रिकोणी संख्या आपण इथं कन्सिडर केली तर 5वी त्रिकोणी संख्या 21 होते आणि 21 चा वर्ग 141 म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 441। पुढचा प्रश्न बघा, 8207 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? आता या प्रश्नामध्ये काही विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत कारण या ठिकाणी 4च संख्या दिलेल्या आहेत आणि 5 अंकी संख्या विचारलेली आहे। पण 8207 हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या कोणती होती? 88720 आणि लहानात लहान अंक कोणता होतो? 20078। यांच्यामधील जर फरक काढताय तर 68642 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, नमिताने गृह उद्योगासाठी दर साल दर शेकडा 7.5 दराने बँकेकडून 1.5 लाख रुपये कर्ज 8 वर्षांसाठी घेतले तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम तिने बँकेला परत करावी? मुद्दल आहे 1.5 लाख, रेट दिलाय 7.5%, मुदत आहे 8 वर्ष। या टाईपचे प्रॉब्लेम मी घेतले होते। I = PNR/100, किमती पुट करा। इंटरेस्ट किती मिळेल तुम्हाला? व्याज 90,000 मिळेल। आपल्याला रास काढायची आहे 8 वर्षासाठी, मुदतीनंतर किती फेड म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक व्याज बरोबर, सॉरी म्हणजेच जे काही व्याज असेल आणि मुद्दल असेल यांची बेरीज 1.5 लाख आणि 90,000 2,40,000 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। बघा किती प्रश्नांची उत्तरं तुमची बरोबर आलेत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। पुढचा प्रश्न, एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण व हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले? मराठीमध्ये बघा 30 पैकी 24 गुण म्हणजेच 80% गुण मिळाले, गणितामध्ये 50 पैकी 38 म्हणजे 76%, विज्ञानात 75 पैकी 63 म्हणजे 84% आणि हिंदीमध्ये 90 पैकी 63 म्हणजे 70% म्हणजेच विज्ञानामध्ये सर्वात जास्त गुण मिळालेत। पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न, सोनालीने 50 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली व 550 शेकडा या दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल? आता 50 डझन म्हणजेच किती केळी बघा, 50 × 12 600 केळी झाली। खरेदी किंमत एका डझनला किती? 60 रुपये, 50 × 60 म्हणजेच 3000 रुपये आले। विक्री किंमत 550 रुपये प्रति शेकडा म्हटले म्हणजे 100 केळी 550 रुपयाला, असे 600 केळ्यांची विक्री किती होते? 550 × 6 जर करताय तर 3300 होणार म्हणजेच या व्यवहारामध्ये किती नफा झाला? 300 रुपये नफा झाला। अगदी सोपा प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। हा व्हिडिओ मी घरातूनच बनवत आहे। मुलांचे कॉल मेसेजेस येत आहेत की आजची जी काही संभाव्य उत्तरपत्रिका असेल किंवा आजच्या प्रश्नांची जी उत्तरं पाहिजे त्यामुळे मी या पद्धतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या होतील? आता या ठिकाणी 2 समांतर रेषा 1 छेदिका याचा संगत कोण 1 इथे दाखवलंय बघा, 1 1 हा एक संगत कोणाची जोडी झाली, 2 2 3 3 4 4 या संगत कोणांच्या एकूण किती जोड्या तयार होतील? 4 जोड्या तयार होतील। पुढचा प्रश्न, ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास वर्तुळाची त्रिज्या किती? या टाईपचा प्रॉब्लेम मी लेक्चरमध्ये घेतला होता। बऱ्यापैकी आमच्या मुलांनी या टाईपचे क्वेश्चन म्हणजे बऱ्यापैकी सगळेच क्वेश्चन अटेम्प्ट केलेले असणार आहेत। आता या ठिकाणी बघा, ओ केंद्र आहे, जीवा किती आहे? 16 सेमीचे आहे बरोबर। त्यानंतर केंद्रबिंदूपासून हे जीवेचं अंतर 6 सेमी दिलेलं आहे। त्यानंतर जीवा आणि केंद्रबिंदूतून आपण लंब टाकला तो दुभागणार म्हणजेच 16चे निमपट हा 8 झाला। केंद्रबिंदूपासून अंतर 6 आहे, 8 6 आणि 10 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे म्हणजे त्रिज्या किती होणार? या ठिकाणी 10 सेमी। पायथागोरसचा प्रमेय वापरून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता। पुढचा प्रश्न बघा, वर्गमूळ चिन्हात 800 - 175 गुणिले वर्गमूळ चिन्हात 0.58 अधिक 0.06 गुणिले वर्गमूळ चिन्हात 1024 भागिले वर्गमूळ चिन्हात 100 गुणिले वर्गमूळ चिन्हात 256। आता 800 - 175 करा, 625 मिळणार।
या दोघांची बेरीज करा, 0.58 आणि 0.06, 0.64 मिळाला. 1024 मी आहे तसाच घेतला आहे. आता वर्गमूळ घ्या, 625 वर्गमूळ 25, 0.64 0.8, 1024 वर्गमूळ 32, 100 वर्गमूळ 10 आणि 256 वर्गमूळ 16. 16 भाग द्या, 16 2 32, या सगळ्यांचा भागाकार गुणाकार करताय तर उत्तर मिळून जाईल 4, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, शाब्दिक उदाहरण अगदी सोपं आहे. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील? दोन चलातील रेषीय समीकरणांच्या रूपात हे समीकरण तयार करून घ्या. आता प्लेट, ताटा म्हणजे प्लेट घेतलेले आहेत, वाट्या म्हणजे बाउल घेतलेले आहेत. 5 ताटे, 5p अधिक 10b बरोबर 1000, 2p अधिक 8b बरोबर 560. समीकरण 1 आणि 2 मिळालं. समीकरण 1 ला प्रत्येक टर्मला 5 न भागून घ्या, काय मिळणार? p अधिक 2b बरोबर 200. समीकरण 2 ला 2 न भागून घ्या, p अधिक 4b बरोबर 280 मिळाला. त्यानंतर समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करा, काय मिळणार आपल्याला? p कॅन्सल झाला, 4 मधून 2 गेले, 2b, 280 मधून 200 गेले, 80 मिळाले. वाटीची किंमत किती? 40. ताटाची किंमत किती? 120. प्रश्न काय विचारलाय? एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील? एका ताटाची किंमत 120 रुपये आहे. 120 आणि वाटीची किंमत 40, म्हणजेच एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील? 3 वाट्या मिळतील. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. पुढचा प्रश्न बघा, 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत? अगदी सोपा प्रश्न आहे. 72चे विभाजक काढून घेतलेले आहेत, त्या ठिकाणी 96चे सुद्धा विभाजक काढून घेतलेले आहेत. या दोघांमध्ये सामायिक कोणता आहे बघा? 1 2 3 4 6 8 12 आणि 24 हे सामायिक आहेत. असे एकूण किती आहेत? 8, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? आता 8 मजूर 5 दिवस लागतात. नवीन मजूर किती आहेत बघा? 5/4 पट केली, म्हणजेच 8 गुणिले 5/4, म्हणजेच नवीन मजूर किती झाले? 10 मजूर झाले. काम किती होणार आहे बघा? पहिला 8 मजूर 5 दिवस, म्हणजे 8 पंचे 40 मजूर दिवसाचं एक काम आहे. हेच 40 दिवसाचं काम 10 मजूर किती दिवसात करणार? 4 दिवसात करणार. सुरुवातीला किती दिवस करत होते? 5 दिवस करत होते. मग 5 मधून 4 गेले 1, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी आहे, तर त्या संख्येची निमपट किती? ती संख्या x मानली आपण. एका संख्येची 3 पट म्हणजेच 3x आणि 6 यांची बेरीज किती झाली? 60. 3x बरोबर 60 वजा 6, 3x बरोबर किती मिळाला? 54 मिळाला. किती? 54. मग x बरोबर 54 भागिले जर 3 करताय तर x ची किंमत किती मिळाली? 18. ती संख्या 18 मिळाली. त्या संख्येची निमपट विचारले, म्हणजे 18ची निमपट करताय तर उत्तर किती? 9. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. बघा किती सोपे प्रश्न विचारलेत. जर तुमचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर असत्या तर हा पेपर तुम्हाला एकदम सोपा गेला असता. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न बघा, 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे आहे. त्यापैकी 9.5 हेक्टोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर अजून किती मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण बाकी आहे? किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, दशमान परिमाणावरचा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेलाच आहे. आता या ठिकाणी किती मीटर विचारलंय, बरोबर? किती मीटर? पहिल्यांदा बघा 5.25 किलोमीटर, मग 5.25 किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करून घ्या, 5250, आणि 9.5 हेक्टोमीटरचं मीटरमध्ये करून घ्या, 950 मीटर येणार. या दोघांची वजाबाकी करा, म्हणजेच तुम्हाला राहिलेला रस्ता मिळेल. 5250 मधून 950 मीटर जर वजा करताय तर 4300 मीटर अजून डांबरीकरण बाकी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 36,060 मण्यापासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्या जास्तीत जास्त किती माळा तयार होतील? हा 3री 4थीचा प्रश्न आहे. एकूण किती आहे बघा? 36,060 मणी आहेत, बरोबर? 12 मण्यांची एक माळ तयार करायची आहे. मग 36,060 भागिले 12 करा, उत्तर किती येणार? 3005. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने? आता एक पुस्तक आहे, या टाईपची उदाहरणं सुद्धा घेतली होती. 1 वजा 5/7 करा, म्हणजे शिल्लक किती राहिली? 2/7 पानं शिल्लक राहिली. 2/7 शिल्लक पानं किती आहेत? 56. 2/7 म्हणजे 56 पानं. 2 भाग, एकूण किती भाग आहेत बघा? 7 पैकी 2 भाग म्हणजे 56 पानं. मग 2 भाग म्हणजे 56 पानं, तर 1 भाग म्हणजे किती पानं? 28 पानं. म्हणून 7 भाग म्हणजे 7 गुणिले 28 जर करताय तर 196. पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात, तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती? अगदी सोपा प्रश्न आहे. 4.5 पासून 2 शर्ट, मग 15 मीटर पासून x कापड लागेल. आता x बरोबर तिरकस गुणाकार करा, 4.5 गुणिले 15 भागिले 2, उत्तर किती येणार? 33.75 मीटर. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळ कोन
ADBच्या बाजूंना बिंदू ए व बिंदू बी मध्ये स्पर्श करते। जर मापकोन ADBचे माप 68 असेल तर मापकोन AOBचं माप किती? स्पर्शिका खंडाचा प्रमेय। हे उदाहरण ॲज इट इज मी घेतलं होतं आहे तसंच, फक्त किंमत थोडी बदललेली आहे। काय सांगितलं होतं मी? स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, म्हणजेच कोन एचं माप 90, कोन बीचं माप 90, चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज 360 असते। हा 90 झाला म्हणजे हा 180, म्हणजे 68 आणि कोन ओ यांची बेरीज किती झाली पाहिजे? 180 झाली पाहिजे। म्हणजेच उत्तर किती येणार? 180 मधून 68 वजा करता 112, किंवा या पद्धतीने 90 अधिक कोन ओ अधिक 90 अधिक 68 बरोबर 360 जर करताय आणि 360 मधून या तिघांची बेरीज वजा करताय तरी उत्तर मिळून जाईल। पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते। मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 रुपये होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती असेल? एक दिवसाची मजुरी आता 19,200 किती आहेत बघा? 10 दिवसाची मजुरी 19,200 भागिले 10 करा, 1920 झाले। आणि दुसरी टर्म काय दिले? 6,000 भागिले 5 करा। 5 दिवसांची मजुरी 6,000 आहे, त्यामुळे 6,000 भागिले 5 केल्यानंतर 1200 येणार। दोन्ही दिवसांतील मजुरीचा फरक किती आहे बघा? 1920 आणि 1200 मधला फरक 720 आहे। 720 रुपये म्हणजेच काय? 3 ने कमी केली म्हटलं या ठिकाणी, बरोबर? 3 ने कमी केली। सुरुवातीला किती होतं बघा? बरोबर, 720 रुपये म्हणजेच 3 मजुरांची एका दिवसाची मजुरी झाली। म्हणजे 720 भागिले जर 3 करताय तर किती येणार उत्तर? 240, म्हणजेच एका दिवसाची मजुरी ही 240 असणार आहे। ठीक आहे, पुढे जाऊया आपण। 5 कुटुंबांनी अनुक्रमे या टाईपचं एक्झाम्पल ॲज इट इज काल मी घेतलं होतं। या ठिकाणी फक्त 5 पोती आलेले आहेत, कालच्या एक्झाम्पलमध्ये 10 पोती होती। 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45, 60, 50, 24 आणि 31 याप्रमाणे तांदूळ जमवले। ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे? या सगळ्यांची बेरीज करा, भागिले एकूण किती आहेत पिशव्या बघा? 5 आहेत। सरासरी टाईपचा प्रश्न आहे। 45, 60, 50, 24 आणि 31 यांची बेरीज भागिले 5 जर करताय तर उत्तर किती येणार? 42 किलोग्रॅम। पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न, एका वर्तुळाचे केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे तर त्याच्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती? सोपा प्रश्न आहे हा। समजा वर्तुळ आहे, केंद्रीय कोनाचं माप किती आहे? 125 दिलेलं आहे। केंद्रीय कोनाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं, हे सुद्धा किती असणार? 125। मग 360 मधून 125 जर वजा करताय तर किती येणार? 235 अंश। पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता या ठिकाणी हा पंचकोन आहे, पंचकोनाचे शिरोबिंदू किती आहेत बघा? 5 आहेत। हे वरचे 5 आणि खालच्या बाजूला 5 असे किती शिरोबिंदू झाले? 10। आणि पंचकोनाला पृष्ठ किती असतात? 7 पृष्ठ असतात, म्हणून 10 मधून 7 गेले 3, म्हणजेच कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे। पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेमी आहे तर संपूर्ण आकृतीची परिमिती किती? आता चौरसाची परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू। मग परिमिती दिली तुम्हाला 9.6, याच्यावरून बाजू काढून घेतली 2.4। आता या ठिकाणी तळाला किती चौकोन आहेत बघा? 1 2 3 4, म्हणून 4 गुणिले 2.4 9.6। त्याच्या वरच्या पायऱ्यावरती 1 2 3 आहेत, 3 चौरस, 3 गुणिले 2.4 7.2। वरची पायरी 1 चौरस आहे, बरोबर? 1 गुणिले 2.4 2.4 झाले। आता एकूण आडव्यांची बेरीज किती झाली? 19.2 झाली। दोन्ही बाजूंना एकूण 8 उभ्या पायऱ्या आहेत। इथं बघा 1 2 3 4 1 2 3 4 अशा एकूण किती? 8 उभ्या पायऱ्या आहेत। 8 गुणिले 2.4 करा, 19.2 येणार, म्हणजेच एकूण परिमिती 19.2 अधिक 19.2 38.4। पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न, 8,400 रुपये रकमेत 200 रुपये व 500 रुपयांच्या किमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत? या ठिकाणी बघा त्या नोटा x आहेत असं समजूया। 200x अधिक 500x बरोबर 8,400 झाला। या दोघांची बेरीज 700x, 700x बरोबर 8,400। 8,400ला 7 ने भाग द्या, उत्तर किती येणार? 12, म्हणजेच 200च्या 12 नोटा आणि 500च्या 12 नोटा। पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न, 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती? अगदी सोपा प्रश्न आहे। पहिल्यांदा आयताचे क्षेत्रफळ काढून घ्या, लांबी गुणिले रुंदी 12 गुणिले 9 म्हणजेच 108 सेमीचा वर्ग झाला। आता घन किती मीटर बाजूचा दिलाय तुम्हाला? 1.5 मीटर बाजू दिले। आता घनाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार? 1.5 गुणिले 1.5 2.25 असे किती खड्डे करायचे आहेत आपल्याला? 4। मग 2.25 गुणिले 4 करा, 9 मीटर येणार। उरलेले क्षेत्रफळ काढायचं आहे। याचं क्षेत्रफळ किती मिळालं? याचं 108, 108 मधून 9 गेले 99 मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, 150 सेमी लांब, 120 सेमी रुंद व 90 सेमी उंची असणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 रुपये चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? या टाईपचे प्रश्न सुद्धा घेतले होते। इष्टिकाचितीचे पृष्ठफळ सूत्र काय? 2 LB अधिक BH अधिक LH। आता या ठिकाणी
खर्च जो दिलाय तो चौरस मीटरमध्ये दिला आहे आणि लांबी रुंदी उंची सेमीमध्ये दिले. मग सेमीचे रूपांतर मी मीटरमध्ये करून घेतलं. लांबी 1.5, रुंदी 1.2 आणि उंची 0.9 या सूत्रामध्ये या किमती पुट करा. उत्तर किती मिळालं तुम्हाला? 8.46 मीटरचा वर्ग हे इष्टिकाचे ते पृष्ठफळ मिळालं. बरोबर. आता एकूण खर्च काढायचा आहे. एकूण खर्च काढण्यासाठी जे उत्तर आले त्याला 50 न गुणा. उत्तर किती येणार? 423. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी समूळ संख्या नसलेली जोडी कोणती? समूळ संख्या म्हणजेच काय? फक्त एक हा एकच सामायिक अवयव असावा, एक व्यतिरिक्त दुसरा सामायिक अवयव येतोय तर ती समूळ संख्याची जोडी होत नाही. आता इथं बघा 165 आणि 92 जर अवयव पाडताय 3, 5, 11, 2, 4, 23 याच्यामध्ये सामायिक एक सोडून कोणता आहे का? नाही, म्हणजे ही समूळ संख्यांची जोडी आहे. इथं सुद्धा 140 आणि 177 मध्ये सुद्धा एक सोडून कोणताही सामायिक अवयव नाही. 308 आणि 295 मध्ये सुद्धा सेम. पण 207 आणि 195 मध्ये 3 हा सामायिक अवयव येतो. 1 आणि 3 हे 2 सामायिक अवयव येतात, म्हणजेच हा काय नाही, समूळ संख्यांची जोडी नाही. म्हणून याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, हा आलेखावरती प्रश्न आहे. आलेख तुमच्या पेपरमध्ये असेल, मी या ठिकाणी आलेख जोडलेला नाही आहे. कमाल व किमान तापमानातील फरक सर्वात जास्त कोणत्या दिवशी आहे? सर्वात जास्त कोणत्या दिवशी आहे? सोमवारी आहे. कमाल तापमान 30 होतं आणि किमान 15 अंश. या दोघांमधला फरक जर काढताय तर 15 अंश, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न सुद्धा आयतालेखावरतीच होता. 4 दिवसांच्या किमान तापमानांची बेरीज व कमाल तापमानांची बेरीज यातील फरक. कमाल तापमानांची बेरीज केली तर 130 मिळते आणि किमान तापमानांची बेरीज केली तर 90 मिळते. यांच्यामधील फरक जर काढताय तर किती येणार? 140 अंश. आणि पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? हे एक्झाम्पल सुद्धा मी ज्यावेळी रिव्हिजन घेत होतो त्यावेळी घेतलं होतं. 11:15 फॉर्म्युला एक सांगितला होता, शॉर्ट ट्रिक्स 30h - 11/2m हा फॉर्म्युला. 30h किती आवर्स आहेत? 11. 30 × 11 30/30. 11/2 × 15 करा 82.5. आता 247.5 आला. जर 180 पेक्षा जास्त अंशाचं कोन येत असेल तर 360 मधून जे आलेलं माप आहे ते वजा करायचं. 247.5 वजा करा. उत्तर किती येणार? 112.5 हे याचं उत्तर झालं. अशा पद्धतीनं आज जो सकाळी TET पेपर 1चा पेपर झाला त्यामधील गणिताचे जे काही 30 प्रश्न होते त्याचे आन्सर मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. बघा तुमचे किती आन्सर्स बरोबर आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.